मानसिक धक्का बसला राव मला. आता आईच्या रिएक्शन बघायच्या. कॅन्सर झालेलं असतात ना तर त्यांना टक्कल पडतं. ते जेव्हा केमोथेरपी वगैरे केल्या सगळे केस जातात. त्यांना असं वाटतं की आम्ही म्हणजे काहीतरी किंवा घडले येते वाईट वाटते. तर त्यांच्यासाठी म्हणून त्याचं ना एक संस्था आहे ते जे टोप बनवते आणि त्यासाठी हे जाणार. चांगल्या कामाला तुझं काय चांगल्याच कामाला जाते उद्देश तसाच आहे. पण आता ते घेणाऱ्यावरती माझं जायचं काम आहे. ते कसं घेतात तर आई पण त्यांनीच झाली आणि हे तर पहिल्यापासून म्हणतात मला की कट कर तुझं कामाचा व्याप बघता तुला ते गरजेचं आहे. आता ती वेळेची कारण चांगलं आहे सगळ्यात महत्वाचं. काही जर आपण जर त्यातनं चांगलं होत असेल तर काय हरकत नाही है की नाही. आणि इकडे बघा आमची भुंबुली कशी झोपते. आणि बघा हे बाहेर एवढा मुसळधार पाऊस चालू आहे. फायनली आपण आहे ना निघालोय हेअर डोनेशन करायला. हेअर कट नव्हे हेअर डोनेशन. मलाच कस तरी व्हायला लागली की कट करायचे. हो हेअर डोनेशनला निघालोय आम्ही. पण पाऊस एवढा मोठा आहे ना प्रचंड. पण आता काय पाऊस थांबणार नाही. छत्री वगैरे आहे. हो पाऊस होल्ड करा आणि बॅगचं पाणी दाखवा. ते रस्त्यावरून बघू शकता किती पाणी वाहत आहे ते. अरे अरे बघा लग्नात आहे ना एक छत्री असते बघा. जुने लग्न कशी असायचे म्हणजे एक छत्री त्याला साईडनं असायचं आणि असं फिरवायची. हा लग्नानंतर पहिल्यांदा छत्री धरली. चला त्या इकडे पटकन आता आपण हेअर डोनेट करू आणि तोपर्यंत करायचंय आपल्याला. तर मला ना हेअर डोनेट करायचं ऍक्च्युली 12 इंचापर्यंत असतं पण आपण 13 इंच करूया. त्यासाठी आपण मला स्ट्रेटनिंग करायला लागेल कारण की माझे केस थोडंसं आपण नॉर्मली ब्लो ड्राय वगैरे जसं करून घेतो पुढे ना प्रॉपरली यूज करता येईल. ट्रीटमेंट आपण समजा काय केली ना थोडं प्रॉब्लेम होतो त्यांना. जर नॅचरल किंवा ओरिजिनल हेअर चालत ना थोडंसं प्रॉब्लेम होते. ओरिजिनल हेअर जसं आपण डोनेट केलेलं बेस्ट पडते. प्रॉपरली हेअर वॉश करून ब्लो ड्राय करून ना आपण ते डोनेट करायला बेस्ट मिळते. किती वेळ आहे मिनिमम 30 मिनिट्स. जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते. जे आपले जुने फॅमिली मेंबर आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहे की मी माझ्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 5 सप्टेंबर गेल्या वर्षी 2024ला संकल्प केला होता की माझे केस मी दान करणार आहे. आणि तेव्हा केलेला तो संकल्प आता जवळपास 8 महिने होत आहेत. आत्ता सत्यात उतरतोय याचा प्रचंड आनंद आहे. बरं आता हेअर डोनेशनची संकल्पना माझ्या डोक्यात कुठून आली ते थोडक्यात सांगते. आपले व्हिडिओ पाहताना एका ताईंनी मला कमेंट केली होती की वर्षा तुझे केस खूप छान आहेत. आणि त्यांनी परत मला इन्स्टाला वैयक्तिक मेसेजसुद्धा केला, DM केला. तिकडे मला त्या बोलल्या की मी तुझे हेअरचे DIY रेमेडीज पाहिल्या, कशा पद्धतीने केस तुझे लांबलेत किंवा काय त्यासाठीचं ते सगळं जर मी केलं तर माझे केस उगवतील का गं. तेव्हा मला थोडंसं असं हे झालं की असं का म्हणतात. म्हटलं नक्कीच उगवतील ताई, काय प्रॉब्लेम आहे, तुमचे केस नाही आहेत का. तेव्हा त्या मला बोलल्या की मला कॅन्सर होता आणि त्यामुळे मग ट्रीटमेंटच्या दरम्यान म्हणजेच केमो आणि रेडिएशनच्या त्या थेरपीच्या याच्यावेळी माझे केस पूर्ण टक्कल झालं आणि आता सध्या तरी अजून काही उगवलेले नाही आहेत. आणि मला आरशात पाहिलं की म्हणजे मला कॅन्सरची भीती नाही वाटत, इतकी जास्त भीती मला वाटत होती ते मी स्वतःला आरशात पाहत होते तेव्हा. आणि मला सगळ्यात जास्त रडू त्यावेळी कोसळलं होतं असं त्यांनी अनुभव सांगितला. ते वाचताना माझ्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं. त्यांना मी सांत्वना दिली, येतील केस असं तसं बोलले, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर तो पूर्ण दिवस इतकं अस्वस्थ वाटत होतं. पुन्हा पुन्हा तोच विचार डोक्यात येत होता. आणि
सतत वाटायचं की बापरे, म्हणजे कॅन्सर हा आजार तर इतका भयानक आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु त्यापेक्षा सुद्धा जास्त यांना म्हणजे ज्यांना कॅन्सर होतो आहे आणि त्यानंतर जी ट्रीटमेंट होते आणि त्यानंतर जो हेअरफॉल होतो आणि टक्कल पडतं, तर विशेषतः महिलांमध्ये तर त्या खूप जास्त निराश होतात आणि निगेटिव्हिटी यायला लागते. त्यावेळी कुठंतरी ठरवलं होतं की केस जेव्हा आपण कट करेन ना, तर कॅन्सरग्रस्तांसाठी देईन, डोनेट करेन. पूर्णच काढली काय असं वाटते. पूर्णच donate केलं. छान दिसेल. होय, हलका वाटेल. ट्रीटमेंट्स किंवा नॅनोप्लास्टिक सारख्या ट्रीटमेंट्स किंवा स्मूथिंग सारख्या करून ना थोडंसं प्रॉब्लेम होणार. तेव्हा तिला नॅचरल प्रोडक्ट स्टेट आहे ते कम्फर्ट पण होती. हेच डोनेट करताना थोडंसं बेस्ट होईल तुम्हाला डिलिव्हरी करायला किंवा. ओके ओके. जर तुम्हाला सुद्धा हेअर डोनेट करायचे असतील, त्यासाठीची प्रोसिजर सांगते थोडक्यात. सगळ्यात अगोदर केस छान वॉश केलेले पाहिजेत, ते ड्राय करायचे आणि त्यानंतर वेणी घालायची त्याची, आणि त्यानंतर 15 इंच मला सांगितलेलं त्यांनी जे काही मेजरमेंट आहे ते आहे, कारण माझे केस लांब आहेत. परंतु तुम्ही 12 इंचापर्यंत केस डोनेट करू शकता. आणि त्यानंतर ते कट केलेले जे हेअर आहेत, म्हणजे ती वेणी असेल किंवा मग पोनीटेलच्या स्वरूपात सुद्धा आपण ते केस कट करू शकतो. आणि ते एका झिपलॉक बॅगमध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून कसल्याही प्रकारचं मॉइश्चर त्या केसांमध्ये राहायला नको. आता हे जे माझे केस आहेत ते लवकर काही सुकणार नाहीत, दाट पण आहेत, लांब पण आहेत, त्यामुळे मग त्याच्यामधलं मॉइश्चर सगळं निघून जावं यासाठी ते ब्लो ड्राय करतायत, कारण पूर्णपणे ते कोरडे झाले पाहिजेत आणि त्यानंतरच ते कट करायचे आहेत. बरं, मी हेअर वॉशसाठी त्यांना बोललेली की ही स्टेप स्किप केली तर चालेल का, पण ते बोलले की नाही, अगदी मॅनेजेबल हेअर असावेत, त्यांना ते ऑपरेट करायला सोपं जाईल, या अकॉर्डिंग आपल्याला अगोदर केस धुवून घ्यावे लागतील, त्यानंतर मग ते व्यवस्थितपणे ड्राय करावे लागतील. कसलंही मॉइश्चर केसांमध्ये राहायला नको, ओलेपणा नको राहायला. आणि बाहेर पाऊस असल्यामुळे तर माझे केस काही सुकणारच नव्हते, त्यामुळे मग त्यांनी स्टेप बाय स्टेप ते व्यवस्थितपणे कोरडे करून घेतले. ब्लो ड्राय केल्यानंतर मग पुढची स्टेप असणार ते म्हणजे हेअर कट करण्याची. बघा, काही जणींना असं वाटू शकतं की त्यात काय विशेष आहे, म्हणजे हेअर डोनेट आणि एवढं काय त्याच्यामध्ये, परंतु एका स्त्रीसाठी बघा, आपल्यासमोर आपले केस जात आहेत आणि आपण काहीच नाही करू शकत आहे त्या केस गळतीवरती किंवा टक्कल पडत आहे, तर ही खूप जास्त म्हणजे दुःखद गोष्ट आहे. आणि एका स्त्रीसाठी किंवा पुरुषासाठी सुद्धा तिचं सौंदर्य आपण म्हणतो की केसांमध्ये असतं, आणि त्यामुळे मग ते सौंदर्य जात आहे हे पाहूनच बऱ्याचशा महिला खचतात. तर मग त्यासाठी आपण विचार करतोय की आपल्याकडनं एका जणीसाठी जरी या केसांचा उपयोग झाला आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं, तर खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो. आणि असंही म्हणतात की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळायला नको, परंतु हे दान असं आहे की ते घरोघरी पोहोचलं पाहिजे. त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक जणीला जरी वाटलं की चला मला पण हेअर डोनेट करायचे, तर या व्हिडिओचं सार्थक झालं. त्यांनी उलट कधी नव्हे त्यात किती दिवसांमध्ये मला असं चहा ऐकता मिळालाय. केस वगैरे कट केलं तर नाही, डिवोर्स डायरेक्ट. आणि त्यासाठी खूप सारे NGOज संस्था काम करत आहेत. अनेक संस्था आहेत आपल्या भारतामध्ये ज्या कॅन्सरग्रस्त लोकांसाठी केसाचे विग बनवतात. आम्ही पण सर्च करत होतो की कुठे डोनेट करता येईल आणि कुठे जेन्युइन आहे हे सगळं म्हणून. तर सर्च करत असताना मुंबईमध्ये एक संस्था आहे, कोप विथ कॅन्सर, तर त्यांच्याशी आपण हे सगळं जे काही माझे केस वगैरे आहेत तर ते पाठवणार आहोत. आणि त्याविषयीच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अगदी सोपी पद्धत आहे, जास्त काही तुम्हाला खर्च वगैरे करायची गरज पडत नाही, फक्त तुम्हाला कुरिअर करायचं आहे. ॲड्रेस वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये शक्य झालं तर मेन्शन करते. संस्था कुठली आहे तीसुद्धा तिथे टाकते, जेणेकरून तुम्हाला जास्त सोपं पडेल जर तुम्ही डोनेट करणार असाल तर. आणि त्याचा आनंदच खूप वेगळा असतो. खरं तर कॅन्सरग्रस्तांचा त्रास, दुःख किंवा वेदना आपण नाही शेअर करू शकत किंवा वाटून घेऊ शकत, परंतु त्यांचं थोडंसं दुःख निश्चितपणे या एका इनिशिएटिव्हने आपण दूर करू शकतो. त्यामुळे मी तरी आवर्जून सांगेन की तुम्ही सुद्धा हेअर जर कट करणार असाल तर थोडेसे 12 इंचापर्यंत कट करा आणि त्यांना ते डोनेट करा. खूप आनंद मिळतो या गोष्टीतून आणि खूप मोठं समाधान मिळतं.
ओरिजिनल माझ्या केसांची लेंथ बघू शकता तुम्ही, अगदी मिचकीपर्यंत केस आलेले. खरं तर नॅचरल पोत जर बघितला तर पूर्णपणे स्ट्रेट पण नाहीत माझे केस आणि पूर्ण वेवी म्हणजे कर्ली पण नाहीत, वेवी आहेत मधले. त्यामुळे मग ते का मॅनेज करणं पण मला होत नव्हतं. आता सध्या तर कामाचा व्याप तुम्हाला माहितीच आहे आणि आत्ताच डोनेट करायचा असा निर्णय नव्हता मी घेतलेला. अगोदरच हे ठरलेलं होतं, फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. विचार करत होते की 5 सप्टेंबर किंवा लग्नाचा वाढदिवस अशा गोष्टीच्या दिवशी करू. परंतु आता ते खूप पुढे पुढे सगळं चाललं आहे आणि माहीत नाही पुढे काय वाढून ठेवलेलं असेल कुणाच्याच आयुष्यात. त्यामुळे आत्ता म्हणतात ना शुभस्य शीघ्रम, तर त्या पद्धतीने आलंय डोक्यात, आता करूनच टाकूया म्हणून आली आहे मी. बघू शकता आता ही लेंथ आहे माझ्या केसांची आणि याच्यातले मी 15 इंच देणार आहे. म्हणजे हेअर डोनेशनला जाईपर्यंत तिथं पोहोचल्यानंतर सुद्धा मी 13 इंचच म्हणत होते. परंतु तिथं गेल्यास मला ज्यांच्याकडे मी ज्या NGOला हे केस देते तर त्यांनी मला मेसेज केला की मॅम तुमचे केस थोडेसे लांब आहेत, तर जास्त दिले तर बरं होईल. सो म्हटलं की असू देत चला. मग त्यानंतर 15 इंच ठरले. त्यांनी मला ते सगळं पाठवलं पण होतं की कसे कट करायचे आहेत किंवा काय. आता हे कट करताना प्रॉपर अगदी स्ट्रेट कट वगैरे असा होत नाही, कारण की वेणी घालून किंवा मग जसं सांगितलं मी तुम्हाला की पोनीटेल घालून मगच ते कट करतात, त्यामुळे थोडे खालीवरी होतात. तर त्यासाठीचा सेपरेट हेअर कट नंतर बघू कधी वेळ मिळेल तेव्हा. पण हे होतं आहे आणि याच्यात खरंच खूप भारी वाटतंय मला आज की म्हणजे यासाठी मला देवानी निवडलं आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हे मी नेहमी सांगते. आणि आपल्याच्यानी खूप मोठमोठ्याल्या गोष्टी, खूप मोठी दान पुण्य करणं होत नसेल काही हरकत नाही आणि मोठं दान केल्यासच ते दान असतं असंही नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण आपला जो काही खारुताईचा वाटा आहे तो उचलत चालायचं. फुल नाही फुलाची पाकळी, त्याच्यातनं सुद्धा खूप आनंद मिळतो. त्यामुळे आपल्या अखत्यारीतल्या आपल्याला शक्य होणाऱ्या गोष्टी निश्चितपणे करायच्या. फायनली हेअर वॉश वगैरे झालंय. सरांचं असं म्हणणं होतं की जे आपले म्हणजे ट्रीटमेंट करून जवळपास आता 2 वर्ष उलटून गेलेली आहेत, पण त्यानंतर मी कुठलीही ट्रीटमेंट केलेली नव्हती. त्यामुळे मग जे व्हर्जिन हेअर आहे तर तेच डोनेट केलेले बेनिफिशियल राहील पुढच्या ज्यांना आपण ते डोनेट करतो तर त्यांना ते उपयोगाला यायला हवे. त्यासाठी कुठलीही ट्रीटमेंट केलेली नाही, जस्ट आपण हेअर वॉश आणि ब्लो ड्राय केलेलं आहे. फक्त केस जास्त असल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागला, नाही तर बाकी काही इश्यू नाही. सो आता आपण ॲक्च्युली ज्या कारणासाठी आलं म्हणजे हेअर डोनेशन, तर त्यासाठी पुढचं पाऊल म्हणजेच आता फायनली हेअर डोनेट करूया. एकदा बघा आता केवढे लेंथ आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही प्रचंड प्रेम करता माझ्या केसांवरती, तर त्या सगळ्यांसाठी एक सांगते की माझ्या केसांना खूप छान ग्रोथ आहे आणि छानपैकी केस ग्रो होतात, त्यामुळे अजून पुढेही वाढतील ते. त्यामागे एक जेन्युइन आणि नोबल असं रिझन आहे की आपण कुणाच्या तरी कामी येतोय. सो म्हणतात ना की आपण सुद्धा समाजाचा एक भाग आहोत आणि काहीतरी देणं लागतो. तर एका चांगल्या कारणासाठी डोनेट करते, त्यामुळे कुणीच नाराज होऊ नका की का तू केस कट केलेस म्हणून, कारण परत कमेंट बॉक्समध्ये भांडणं लागायला नको, त्यासाठी सांगते. होप तुम्ही समजून घ्याल, शेवटी माझी फॅमिली आहात. सो चला एकदा बघून घ्या आणि नंतर मग जास्त नाही करत आहे, थोडेसेच करते. पर्यंत लेंथ आहे ऍक्च्युली, मला सुद्धा आजच समजली, कारण जस्ट माझ्या कर्ली असल्यामुळे इथपर्यंत मला दिसायचे, पण आता ते स्ट्रेट केलं त्यामुळे एकदम व्यवस्थित दिसतात आणि त्यांना ते ऑपरेट करायला सोपं झाली आहे. कोडिंग हो. चला आता पटकन आपण हेअर डोनेशन करूया. ते मला विचारलंच का तू कट करताना? तुम्हीच म्हटलंय मला. त्यानंतर दादांनी रबर बँडनी सिक्युअर केले केस, म्हणजे 2-3 रबर बँड तर सहज लागतात. मग किती आपल्या अकॉर्डिंग आपण त्यांना सांगायचं. मेजरिंग टेप त्यांच्याकडे असतेच, नसेल तर तुम्ही सोबत पर्समध्ये घेऊन जाऊ शकता, जेणेकरून किती कट करायचे आहेत किती द्यायचे आहेत ते प्रॉपर सगळं मेजरमेंट पण होतं. तर थोडंसं म्हणजे वेणीच्या रूपात डिवाईड करतात ते आणि थोडे थोडे करून पण कट करतात. आणि बऱ्याचदा पोनीटेलचे सुद्धा काही हिस्से करून 3-4 रबर लावून मग ते पण कट करतात. तर पोनीटेलचे जे असतात ते ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा आपण कुरिअर करतो तर त्यावेळी थोडेसे मेसअप
होऊ शकतात. त्यामुळे मग त्यांनी तसं क्लिअर कट इन्स्ट्रक्शन पण देतात की तुम्ही ते सिक्युअर करा व्यवस्थित रबर बँडच्या मदतीने, तेव्हाच पोनीटेल करून कट करा. आणि जर वेणी घालत असाल तर ते वेल अँड गुड आहे. म्हणजे त्याचा फायदा असा होतो की त्यांना ॲज इट इज केस मिळतात आणि त्यांना ते ऑपरेट करायला सुद्धा सोपं जातं आणि मॅनेजेबल असलेले कधीही चांगले. तर फायनली मी हेअर डोनेशन केलेलं आहे आणि एवढे केस कट केलेत, अगदी माझ्या हाताच्या एवढे लांब केलेत आणि ते डिवाईड करून करून आपण कट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आता हे एका झिपलॉक बॅगमध्ये आपल्याला भरायचे आहेत आणि त्या पुढची प्रोसिजर काय असणार आहे ते मी घरी गेल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला दाखवेन. ते आजच्याच व्हिडिओत शक्य होणार नाही, एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये मी ते शेअर करेन तुमच्यासोबत. खूप सिम्पल आहे. त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला ते कुरिअर करायचे काय ते. परत आत्ता उशीर झालेला आहे, रात्र झाली आणि नंतर घरी गेल्यास बाकीची कामं पण भरपूर सारी आहेत. त्यामुळे मग ते कुरिअर करायचं म्हटल्यानंतर तेवढ्या लेट नाईट शक्य नाही, परंतु दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे उद्याच्या दिवशी वगैरे ते करू. मानसिक धक्का बसला राव मला. आता आईच्या रिएक्शन बघायच्या. सानेगुरुजी वसत आपटेनगर मध्ये प्राची हॉटेलच्या समोर ग्लॅमर युनिसेक्स सलून स्किन हेअर अँड मेकअप. तर चला, पाऊस वगैरे येतोय आणि मस्त आम्ही आता सगळं उरकल्यानंतर हे थोडंसं पार्सल घेतलंय, मिरची भजे आणि वडापाव. आणि बरं आज बाळाने कॉपरेट केलं की खूपदा फोन केले होते आम्ही घरी की कसं बाळ रडते की काय. तर आई म्हटली काय नाही, झोपले ती निवांत. आता घरी गेल्यानंतर ना सगळ्यांचे म्हणजे स्त्री आणि आईचे, बाळाला तर कळत नाही म्हणा, आता दोघांचे रिएक्शन बघूया कसे काय. आणि तुम्हाला सुद्धा मानसिक धक्का देण्यासाठी आहे ना काही आम्ही रील शूट घेतलेले जस्ट फन म्हणून घ्या त्याला. आणि या हेअर डोनेशन मध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि खूप आनंदी आहोत, कारण खूप छान उपक्रम आहे हा. जर आपण कुणाच्या उपयोगी पडत असेल ना तर करायला काही हरकत नाही. हो हो. आणि हेअरकटचं खरं तर वेळ नव्हता. आता नेक्स्ट टाइम कधी येऊ परत हेअरकट करू, कारण म्हणजे प्रॉपर हेअरकट घ्या म्हटलं ते, कारण लेंथ जे आहे ना ती कमी जास्त झालेली आहे. कारण की ते आपण फक्त हेअरकट करून घेतलंय त्यामुळे. तर ते बोलले की त्यासाठी वेळ काढावा लागला. तर येत्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला इथं न्यू लुक वेळ मिळेल तसं, म्हणजे न्यू लुक आणि न्यू हेअरस्टाईल पाहायला मिळणार आहे की नाही. छान खाऊ घालत होती, पिल्लू उठले, मला काय म्हटलेले की निवांती निवांती. आणि किती खुश आहे बघा, किती खुश आहे आई आल्यास, किती खुश होती बघा आई. आणि आले आम्ही घरी. आता मग स्त्रीच्या रिएक्शन. केस किती शिल्लक राहिले तर लय छान केले की, मस्त मस्त कमी वाटत ना होय श्री, एवढे कमी केस कसं रे आता. करणार आहे की आता काय आपण हेअर कट केला नाही, फक्त हेअर डोनेट साठी कट केलं. जायचंच आहे पण आज वेळ नव्हता ना मला, त्यामुळे. पण पहिल्यांदा मला कसं तरी आणि ते आहे ना अजून तरी ऐकलं नाही तिला. स्ट्रेट आहेत म्हणून आहे ना वर्षात तेवढे वाटतात, ज्यावेळेस स्ट्रेट कमी होतील ना ते लय वरती जाणार आहे ते बघ. आता ते तरी हे करून दिले, वेगळंच वाटायला लागले वर्षा. हो का, आई तर खुश झाली आहे का हेअर. अरे बापरे बघा. आणि खालीपर्यंत गुंता तर कधीच काढायला होत नव्हता. नाही तरी पण डेन्सिटी छान वाटायला लागली आता. ओ गो. हा तर चला मस्त. आता आम्ही बाहेर पाऊस आहे, वातावरण एकदम थंडगार आहे, त्यामुळे वडापाव पार्टी झाली. आता गरम गरम वडे आलेले आहेत आम्ही एकदम छान आहे चवीला. हा. किती वाजतायत आता 11 वाजत. आणि आता आम्ही जेवायला बसलोय. खरं आईचं श्रीचं जेवण झालंय ऑलरेडी, पिल्लूची पण पेटपूजा झालेली आहे आणि आम्ही दोघं आता थकून भागून जेवायला बसलोय. तर दिवसभरात खूप साऱ्या आज गोष्टी होत्या आणि अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला खूप एक्साइटिंग असे व्लॉग आणि शॉर्ट्स सुद्धा पाहायला मिळतील. सो स्टे ट्यून आहे ना. काय म्हणताय. झालंय ना आजूचं तुझं जेवण झालंय ना.
मग तू का ओरडत आहेस? आता आम्हाला जेवण करू दे ना. भैया तू खेळणार आहे पिल्लू सोबत. बघा 2 दात कसे आलेत आमचे गोड गोड. ती करती ना भैया तेव्हा आपोआप दिसतात रे. कसले क्यूट दात आले. काय असतं ताट वडायची आता खाली येऊन परेशान करायचं, जीव सुद्धा द्यायचं नाही. असं आहे बघा, खरं सांगतो मुलं सांभाळणं सगळ्यात कठीण काम आहे. किती काम करावं, मुलं सांभाळायचं काम लय डेंजर. मग काय म्हणताय सगळ्या गृहिणींना यासाठी तुम्ही? सल्यूट मला. आज बाबा म्हणून सांगती. तिला आता माझ्याकडे जेव दिला, जेवल्यात बाळ मला जेव दे ना प्लीज. मग घेते. मी जेवायला बसली आहे आणि इथं पिल्लूचं ओरडणं चाललंय. ती म्हणते की मला घे अगोदर. तिचं पोट भरलंय तरी पण तिला मी घ्यावी अशी इच्छा. बरं मी थोडा वेळ घेतलं बरं का क्लास सुटल्यानंतर, तरी तिची इच्छा ये तू बसतेस गुड गर्ल सारखं. अत्तुज कोण आहे ते? अगं मी जेवण करू? या हँडनी जेवते बरं का तू. या हँडनी तू मोबाईल होल्ड करतेस का? तू कॅमेरा होल्ड करतेस का बाबू? ताटात बघते. अशा पद्धतीने आमचं एकदम बारीक बारीक ऑब्झर्वेशन करत असतो. म्हणजे आम्ही जेवायला लागलो की तोंडाकडे बघणे, ही गास कशी चावते, इतकं बारीक ऑब्झर्वेशन करते ना. हात वारे करायला लागलं त्या बोटाकडे बघते. हो रे बाबू. तर चला, अशा रीतीने आजचा संपूर्ण दिवस स्पेंड झालेला आहे. अतिशय दगदगीचा, धावपळीचा, तितकाच इंटरेस्टिंग, समाधान देणारा दिवस. की तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ. आमच्या पिल्लूला तर आता निन्नू येते, त्यामुळे आता मी तिला झोपवते आणि मग राहिलेलं जेवण रानू झोपल्याच्या नंतर करते मी. 11:30 बाळ झोपलंय इथे. तर आता ती झोपलेली आहे आणि आमचं स्टँड इथं आहे. तरी पण आमच्या चप्पल असे खाली ठेवलेले असतात, कारण का आम्हाला कधी कधी मूड येतो खाली ठेवायचा. तर चला, क्लासचं काम चालू आहे. उद्याचे लेक्चर होणार आहे, त्याचं प्रिपरेशन करून मग झोपायचं आहे. आत्ताचं जेवण एवढंच झालंय, ताट अजून इथंच आहे, तर नेऊन ठेवते मी. आणि त्यानंतर मग थोडंसं उद्याच्या लेक्चरची रूपरेषा काय असेल काय नाही त्या गोष्टी, तर म्हणजे सिलेबस डिसाइडेडच आहे, परंतु त्या अनुषंगाने अजून बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला अरेंज कराव्या लागतात किंवा त्यानुसार मग तयारी करावी लागते. सो चला, आता कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते सांगा. होप तुम्हाला आवडला असेल. आणि माझे केस कसे वाटतात ते पुन्हा एकदा सांगा. माझं मला ते पुचड्या घालताना सुद्धा असं व्हायलंय ना की आयुष्यात कधीच एवढे कमी केस नव्हते. एवढे कट केले असते तर छान वाटत. केवढे? शोल्डर पर्यंत? नाही, शोल्डरच्या इथपर्यंत. वरती? मग आता कट केले नाहीत आपण, डोनेट केलेत. आता काय करायचं माहिती का तुला? आता तू म्हणतोस तेवढे कट करणार आहे मी. या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.